नमस्कार सर्वांना, श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर ह्या शेंगा भुईशेंगा याला म्हणतात, माहीत असेल सर्वांनाच. तर शेंगा वगैरे फोडून घेणार आहे कारण का कूट संपलेला आहे त्यामुळे. तर भाजून पण घेतल्या लगेच, आता गार करत ठेवल्यात कारण का गरम असताना कूट केल्यानंतर नाही ते चांगलं होत, त्यामुळे गार करत ठेवल्यात. आणि रुद्र हात वगैरे लावल त्यामुळे. बाकी सर्व इकडला किचन ओटा वगैरे स्वच्छ क्लीन केलं आहे मी. आणि बेसिंग वगैरे थोडं राहिलेलं. तर रुद्रची दंगामस्ती चालू होती, त्यामुळे निम्म काम इथंच ठेवून त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. तर त्याला पाहिजे होता चहा, तर चहा बनवला आहे त्याच्यासाठी. आणि बेसिंग वगैरे धुवायचं होता. आता चहा पिऊन तो गेला आहे. आता मी आवरल्यानंतर चहा पिणार आहे. तर झाकून ठेवते कारण का आता गरम आहे खरं, पण नाही कामं आहेत. तर आहेत ती कामं आवरायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकीचं असते. राहिलेला आणि रुद्र पण आता स्कूलमध्ये आला आहे आणि थोडा खिलून झाला आहे त्याचं, त्यामुळे त्याच्यानंतर तो मला चहा दे, मग आता त्याला चहा पण दिला आहे. तर आता एवढं हे राहिलं एक काम, तो आता क्लिनिंग करून लगेच घेते मी किचन ओटा. आणि त्याच्यानंतर मग परत जायचं आहे बाहेर, पार्लरला जायचं आहे. तर आता बघूया कसं कसं काय काय होते. थोडं माल मटेरियल पण आणायचं आहे. तर तो ब्लॉग ते ॲड बघूया करणं झालं तर घेईल आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा सर्वांनी. फ्रेश होऊन आले, आता घेऊया चहा. चहा पण झालेला आहे, चहा वाढवते. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला कोरा चहा आवडतो ते. कोरा चहा ब्लॅक टी लवर कोणतं नाही नक्की सांगा. तर हे इंडक्शन मी घेतलेलं आहे. तर आता झालेत इंडक्शनला दोन नाही 3 वर्ष झाले इंडक्शनला, 3रं वर्ष चालू आहे. तर मी काय करायची, नवीन आणला होता त्यावेळेस लगेच चालू करून लगेच बंद करायची. आणि तो असा वेळेस 2दा बंद पडला. त्याच्यानंतर मग मी दुरुस्त करायला नेला, तिथं काका बोलले की म्हणून हे पूर्ण हा फॅन असतो चालू ज्यावेळेस आपण बंद करतो तो, आणि जोपर्यंत हा आवाज बंद होत नाही तोपर्यंत बटन बंद करायचं नाही. तर एक माहिती हे सांगते मी, ज्या काही यूज करतात त्यांना क्वचित उपयोगी पडली माहिती. तर मग ते आपोआप बंद झालं ना हा आवाज, का मग बटनवर बंद करायचा. म्हणजे ते IC वगैरे बोलतात त्याची ती बंद होत नाही. असं IC उडाली का मग परत चेंज करायला लागतं. तर ह्याची ICच जायची, ICच बोलतात बहुतेक त्यांना. तर नक्की ट्राय करा, ज्यांच्याकडे इंडक्शन आहे त्यांनी नक्की यूज करा. आता आवाज बंद झालेला आहे, तर आवाज बंद झाला मग वरून बटन बंद करा.
आता आमचा चहा पण गार झालेला, तर या सर्वांनी परत एकदा चहा केला आणि जाणार आहेत बाहेर. त्यामध्ये रुद्र बघूया काय करते. रुद्र झोपला असला तर मग कपडे वगैरे धुवून घेते, थोडे राहिले, थोडे म्हणजे सकाळी धुवून झालेले, थोडे आता रुद्र स्कूलमधून आले, मग बॅग वगैरे आहे त्याची धुवायची. मग ते धुवून झाल्यानंतर मग ऊन पण पडलं आहे, सुकून पण जाते. रुद्र झोपला असला तर जर जागा असेल तर मग जाऊन येते लगेच, कारण का त्याचे पण केस कटिंग करायचे आणि मला पण आयब्रो करायचे. पण बघते दुकान उघडे असली तर, नाही तर मग नाही. फोन करणार पहिले ते पार्लरला, त्याच्यानंतर जाणार आहे. आता मी निघाले पार्लरला. तर RIT कॉलेजजवळच पार्लर वगैरे जाते मी, जवळ आहे तिथून आमच्या इथून. त्यामुळे आणि रुद्र सोबत, कारण का प्रत्येक वेळी रुद्र असतं सोबत, कोण नसतं त्यामुळे. तर रुद्रला घेऊन जाते आणि थोडं त्याच्यासाठी खाऊ आणि घरात थोडं सामान पण घ्यायचं होतं. तर बोललं ठीक आहे चल. रुद्र आज शनिवार आहे तर तो पण लवकर आला होता शाळेतून. त्याच्यानंतर मग झालं 3 वाजल्यापासून कामच चालू होती माझी पण. त्याच्यानंतर त्याची झोप झाल्यानंतर बोलले चल आपण जाऊया. तर हा RIT कॉलेज आहे इस्लामपूरमधील. आता माझं फायनली झालेत आयब्रो वगैरे करून पार्लरमधून. मेन काम झालं माझं. आले मार्केट म्हणजे थोडं सामान पण घ्यायचं होतं, आयब्रो पण करायचं होत्या पार्लरमध्ये जाऊन. आणि आज स्पेशल केलेला आहे अख्खा मसुरा आणि ज्वारीची भाकरी. तर मसुरा तर इकडे स्पेशल अख्खा मसुरा असतं. तर माझ्याकडं मी बनवलं आहे अख्खा मसुरा आणि भाकरीची तयारी चाललेली आहे. तर अख्खा मसुरा शिजलेला आहे, कारण का दाजींचं अजून आवरायचं आहे, त्यामुळे गरम गरम भाकरी, त्यामुळे थोडं उशिराच पण मसुरा वगैरे करून घेतलं लवकर, कारण का रुद्रला लागतं. रुद्रचं फेवरेट आहे अख्खा मसुरा, त्यामुळे आज मसुरा केला आहे. आणि मला पण आवडतं. पहिले मी म्हणजे आमच्या माहेरी तर हा प्रकारच नाही माहिती, पण इकडे स्पेशल आहे अख्खा मसुरा. छान लागतं तसं, म्हणजे जे रोजची खातात त्यांना माहिती आहे, कधीतरी खातात त्यांना असं नाही एवढं आवडीने खाती लोक. तर इकडे आता भाकरी आवरणार आहे. मसुरा तर आपलं झालेला आहे. रोजची कामं असतात पटापट. आज काय अवतार एवढं मी खास आवरलेलं नाही कारण का कामं समोरची दिसत होती, टायमात आवरायची होती, भाकरी वगैरे करायचं होतं. दाजी सांगून गेलते की भूक लागले, त्यामुळे ठीक आहे बोलं लवकर आता आवरून घेते पटापट, कारण का आवरल्यानंतर मोकळं असतं. बाकीची पण कामं असतात, भांडी वगैरे बाकीचं आवरायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग जी मजा असते ना जेवणात ती खरंच, बाकीची कामं आवरून निवांत स्वच्छ सर्व आवरल्यानंतर 2 घास जरा जास्त जातात. तर ती सवय आहे मला जिथल्या तिथं सर्व करून मग जेवायची. तसंच भांडी वगैरे साठवून ठेवल्यानंतर परत खूप भांडी साठली जातात. त्यामुळे रोजचंच रुटीन लागलेलं असतं. आणि ज्या वेळेस आपल्याला रोजचं रुटीन लागलेलं असतं ना, त्यात बदल आपण प्रयत्न केला तरी आपल्या त्यात वागण्यात बदल होत नसते. तर किती ताईंना असं आवडतं सांगा की जिथल्या तिथं लगेच आवरून निवांत मग जेवण वगैरे. तर नक्की कमेंट सांगा. आणि आजचा अख्खा मसुरा रेसिपी नाही दाखवली मी, कारण का गडबडीत अख्खा मसुरा आवरून घेतला. तर आता चालल्यात भाकरी बनवायचं. त्यात रुद्र आधीमध्ये येत होता, त्याची मस्ती, त्याच्याकडे पण लक्ष देत होता, खेळत होता तो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष. इकडे भाकरी आता राहिले होते त्या पण करून घेतल्या पटकन. तर रोजचंच रुटीन मी असा प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत डेली रुटीनमधून माझे ब्लॉग वगैरे येतील. तर काय चेंजेस वगैरे करायचे असतील तर नक्की सांगा आवर्जून. एक फॅमिली मेंबर म्हणून नक्की. काही जर चुकीचं वाटत असेल तर बिनधास्त सांगू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये, कारण का प्रयत्न चालू आहेत ब्लॉग टाकायचे. परफेक्ट असे ब्लॉग मला जमत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे रोजचे डेली ब्लॉग रुटीन वगैरे. तर आपण शॉपिंग खरेदी तर आपली काही रोज नसते, तर ती कधीतरी असते, तर ते ब्लॉग कधीतरी येणार. पण रोजचं डेली रुटीनचं आपलं मी सांगू म्हणजे टाकू शकते ब्लॉग वगैरे, भाजी वगैरे, एखादी रेसिपी वगैरे. तर जसं जमेल तसं मी प्रयत्न करेन. तर नक्की सपोर्ट करा श्वेताजित ब्लॉग चॅनलला. आणि तुम्हाला पण आवडते की नाही ज्वारीची भाकरी नक्की सांगा. तांदळाची भाकरी आमच्या इकडे फेमस आहे कोकणामध्ये, तसं इकडे ज्वारीची भाकरी आणि अख्खा मसुरा. या सर्वांनी, माझ्या सर्व फॅमिली मेंबरनी नक्की या. आणि खरंच खूप जणांचा खूप सपोर्ट आहे, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं
की श्वेताजित ब्लॉग आपली लाईव्ह नसणार आहे काही कारणांमुळे. काही कारण म्हणजे आता खरंच नाही तेवढं टायमिंग भेटत मला लाईव्ह वगैरे, कारण का आता पहिलेसारखी लाईव्ह पण राहिले नाही. व्ह्यू वगैरे खूप कमी येतात आणि नको ते कमेंट वगैरे करणारे. ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज करायची गरज होती त्यावेळेस मी कंपल्सरी लाईव्ह घेतली. दिवसातून 4 वेळासुद्धा आपली लाईव्ह होती. तर आता दिवसातून म्हणजे 5 दिवसातून एकदा एखादी लाईव्ह, 5 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी एखादी लाईव्ह घेईन मी. तर नक्की सपोर्ट करा. श्वेताजित ब्लॉग आपला चॅनल आहे. दुसरा एक चॅनल आहे श्वेताजित लाईफस्टाईल, तिकडे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर आता भाकरी बनवताना एक गाणं मला सुचलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, जवा मिळेल ती हाता चटके तवा मिळेल भाकर. तर खरंच मला पहिले भाकरी पण येत नव्हती. आत्ता कुठे जमायला लागले थोडीफार, पहिले नव्हतीच येत. कारण का एखादी गोष्ट आपण मनापासून करायला गेलो ना तर ती नक्की जमते आपल्याला, आणि कंठाला केला की मग विषय संपला. आणि या गोष्टीत तर संसार प्रपंच करताना कंटाला येऊन चालतच नाही, कारण का ते बनवावेच लागतात, नाहीतर मग घरातली माणसं उपाशी राहणार. तर नाही, काही गोष्टी आपल्याला काही गोष्टींचा पहिले स्टार्टिंगला राग येतं, पण त्या खरंच आपल्यासाठी पुढे योग्य असतात. तर आपलं इथे आता अख्खा मसूर पण झालेला आहे आणि भाकरी पण बनवून झालेली आहे आणि कामं पण झालीत. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा. आणि असेच डेली ब्लॉग आपले रोजचे येणार आहेत. आता रोजचं रुटीन बोलल्यानंतर आवरणार सिम्पलमध्येच आवरणं वगैरे असणार आहे, नाहीतर लगेच कमेंट येतील की हां तर आवरायचं आहे का. तर आपलं डेली रुटीन जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण हां प्रयत्न करणार व्यवस्थित दिसण्याचा. पण आजची खूप गडबड झाली होती, त्यामुळे तिकडे गेली, बाहेरून आल्यानंतर घरातलं आवरायचं, त्याच्यानंतर मग लगेच जेवणाची तयारी. का तर रुद्रला आम्हाला जास्त भूक लागते लगेच, त्यामुळे टायमात लागतं बनवायला. तर ते बोलले होते भूक लागली, त्यामुळे लवकर आवरले मी. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. आणि सर्दी, वातावरण चेंज, आज पाऊस पडलेला आहे तर सर्दी आलेली आहे मला पण. तर तुम्ही पण काळजी घ्या. आणि छान वाटलं ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. चला तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.